शेतकरी बांधवांनो, आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. काय आहे हा शासन निर्णय, चला जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि आनंददायी बातमीबद्दल बोलणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याबाबत शासन निर्णय म्हणजे GR 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहे ते नीट समजून घेऊया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय हे नीट समजून घ्या. 2023-24च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या 6,000 रुपयामध्ये राज्य सरकारचा 6,000 रुपये जोडले म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात. आता 7व्या हप्त्याची माहिती पाहूया. हा हप्ता एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीसाठी आहे. यासाठी 1,932.72 कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबतच हा 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सुमारे 92.36 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. आता हा हप्ता कधी मिळणार आहे हे नीट समजून घ्या. शासनाने अद्याप निश्चित तारीख जाहीर केलेली नाही, पण पुढील 10 ते 15 दिवसात हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. काही विशेष कार्यक्रमात हा निधी वितरित केला जाऊ शकतो. आता तारीख जाहीर होताच आपल्या टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला याची अपडेट मिळून जाईल. आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हे नीट समजून घ्या. तुमचं बँक खाता आणि eKYC अद्ययावत आहे याची खात्री करा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त शासनाच्या अधिकृत घोषणावर आणि GR वर विश्वास ठेवा. शेतकरी बांधवांनो, हा शासन निर्णय म्हणजे GR तुमच्या आर्थिक गरजांसाठी एक मोठं पाऊल आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून पुढील महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील. चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.